काही गोष्टी नाही केल्या तर काही फरक पडत नाही. पण जर त्या जाणीवपूर्वक केल्या ना, तर आपल्यामध्ये खूप बदल घडतो. आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते. आपल्या घराला आणि मनाला प्रसन्न ठेवणाऱ्या अशा काही गोष्टी आहेत, की ज्यामुळं खरंच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते. प्रत्येक स्त्रीचं आपल्या घरावरती खूप प्रेम असतं. आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी अशी तिची मनोमन इच्छा असते. त्यासाठी घर स्वच्छ सुंदर ठेवण्याचा तिचा प्रयत्न असतो. नेहमीच्या कामांबरोबरच रोजची देवपूजा, दिवाबत्ती करत असते. कारण की या सगळ्या गोष्टींमुळे खरंच आपल्या मनाला एक ऊर्जा मिळते आणि आपलं घरसुद्धा प्रसन्न राहतं. नेहमी आपण देवपूजेच्या आधी उंबरठा पूजन तर करतोच, पण एखाद्या सणाला वगैरे जर असं आपण हळदीचं लेपन केलं तर खरंच एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये राहते. आपण बघतो की हळदीचं लेपन हे लाकडी उंबरठा असतो तर त्यावरती करतात, पण नसतो. आता काही जणांकडे नसतो, जसं की माझ्याकडे नाही आहे, तरीसुद्धा आपण हे करायला पाहिजे. त्यापाठी आपला भाव महत्त्वाचा असतो आणि किती छान दिसतंय बघा, दिसायलासुद्धा इतकं प्रसन्न असं वाटतं ना. आणि जास्त मोठी नसली, उंबरठ्यापुरती जरी काढली ना रांगोळी, तरी किती प्रसन्न वाटतं ना. खरं तर रोज रांगोळी काढणे इतका वेळ नसतोच, पण हे असे साचे आलेत ना, तर त्याच्यामुळे आपलं काम एकदम सोपं झालं आहे. आणि ही अशी शुभचिन्ह, लाल पिवळ्या रंगाची रंगसंगती आणि उंबरठ्यावर फुलं वाहिलेली घरामध्ये येतानाच इतकं प्रसन्न वाटतं ना. उंबरठा पूजन तर आपण पहिल्यापासूनच करतो, पण हळदीचं लेपन आहे हे मी सुद्धा हल्लीच सुरू केलं आहे आणि खरंच त्याने खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. म्हणून म्हटलं तुमच्याशी सुद्धा शेअर करूयात. आणि ही अशी रांगोळी कुणीही बघितली ना, तरी बघणाऱ्याच्या मनात सुद्धा एक पॉझिटिव्हिटीच निर्माण होते. निगेटिव्ह विचार असतात तर ते निघून जातात. दारासमोर अशी ही एक छोटीशी उरळी की ज्याच्यामध्ये फुलं ठेवली ना, की ते बघून सुद्धा किती प्रसन्न वाटतं ना. आणि या अशा छोट्या छोट्या गोष्टी करण्याने सुद्धा मन आणि घर प्रसन्न राहतं. खरं सांगायचं तर सणाच्या दिवशी इतकी गडबड असते ना, म्हणजे नेहमीची कामं तर असतात, शिवाय विशेष असा स्वयंपाकसुद्धा करायचा असतो. तर हा संक्रांतीचा दिवस आहे. खरं तर थोडा लेटच झाला आहे ब्लॉग टाकण्यासाठी. तर आपल्याकडची परंपरा म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य हा असतोच. त्यामुळं नेहमीपेक्षा जरा जास्त कष्ट घ्यावे लागतात. आता सगळं काही दाखवणार नाही, फक्त छोटे-छोटे टिप्स आहेत. कुकरमध्ये जेव्हा आपण डाळ शिजायला लावतो ना, तर ती उतू जाते. ती उतू जाऊ नये म्हणून जी शिट्टी असते ना, त्याच्यामध्ये थोडंसं तेल सोडायचं, म्हणजे डाळ उतू जाणार नाही. त्याच्यानंतर पुरण व्यवस्थित झालं आहे हे समजण्याची ही ट्रिक आहे. त्याच्यामध्ये चमचा उभा ठेवायचा. जर तो आपोआप उभा राहिला व्यवस्थित, तर पुरण आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे हे समजायचं. पुरणपोळी तर सगळ्यांनाच आवडते, पण कटाची आमटी जास्तीत जास्त आवडते. तर त्यासाठी बघा जास्त काही करायचं नाही. म्हणजे आमच्याकडे घाटावरती तर या पद्धतीने करतात. फक्त लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण करायचं आहे. फोडणीला जिरे मोहरी टाकायची आणि मेन म्हणजे ताजा ताजा कढीपत्ता पाहिजे. खूप छान टेस्ट येते. आणि आमच्याकडे घाटावरचा जो कांदा लसूण मसाला वापरतात, तर त्यानेच ती एक टेस्ट येते. आणि हे जे एळवणे असतं, म्हणजे डाळ शिजल्यानंतरचं ते पाणी असतं ना, तर ते गरम गरम घ्यायचं आणि मस्त अशी फोडणी करायची. इतकी टेस्टी लागते ना ही कटाची आमटी. खरं सांगायचं तर जेव्हा सण वगैरे असतात ना, तर तेव्हा आपली कामं ही दुपटीने वाढतात. आणि त्यामुळं जर आपलं नियोजन नसलं ना, तर मग आपली खूप चिडचिड होते. एकतर सणाच्या दिवशी आपल्याला घर आवरायचं असतं, पूजा वगैरे असते, त्याच्यानंतर अजून एक्स्ट्राचा स्वयंपाक असतो आणि शिवाय स्वतःला सुद्धा छान तयार व्हायचं असतं. बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात, पण इतकं थकून जातो ना, की स्वतः छानसं तयार व्हायचं राहूनच जातं. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक असला की अजून जास्त वेळ लागतो. आणि खरं सांगायचं तर एवढ्या सगळ्या गोष्टी करून आहे ना, आपण अक्षरशः संध्याकाळपर्यंत ड्रेन होऊन जातो, म्हणजे ती एनर्जीच राहत नाही. म्हणून जेवढं आपल्याला जमेल ना, तेवढं आपल्या परीने करण्याचा प्रयत्न करायचा. कारण या सगळ्या गोष्टी करायच्या आणि चिडचिड करायची याला काही अर्थ नाही. यामुळं मनशांती तर बिघडते, पण घरातलं वातावरणसुद्धा बिघडतं. म्हणून आपलं मन जर शांत प्रसन्न ठेवायचं असेल ना, तर आपल्या कपॅसिटीनुसारच कामं करावीत. उगीचच एकाच दिवशी फार कामं काढू नयेत आणि प्लॅनिंग करायचं कामांचं, की कुठल्या वेळेला काय करायचं आहे ते. खरं तर आपल्या स्त्रियांचा मनापासून प्रयत्न असतो, की ह्या सगळ्या ज्या ट्रॅडिशन आहेत, आपल्या परंपरा, तर त्या जपण्याचा. पण आता काय होतं, की पूर्वीसारखी परिस्थिती नाही. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असायची. त्याच्यामुळं स्त्रियांवरती कामाचा लोड आहे ना, तर तो विभागला जायचा. आता तसं नाही. खूप साऱ्या गोष्टी एकट्या स्त्रीला करायच्या असतात. त्यामुळं खूप दमछाक होऊन जाते. पण तरीसुद्धा सगळ्या गोष्टी मनासारख्या झाल्या, की आपल्याला स्वतःलाच किती आनंद होतो ना. आज लवकर केलेली स्वयंपाकाला सुरुवात, त्याच्यामुळे लवकरच नैवेद्य पण झाला. यावेळेला अगदी भजी वगैरे, पापड सगळं तळलेलं होतं, कारण लवकर आवरलेलं होतं. नंतर देवाला नैवेद्य दाखवला. आणि घाटावरती या प्रकारे अशी विड्याची पानं, म्हणजे ओवसा मांडला जातो आणि त्याची पूजा केली जाते. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी हे तुमच्याशी शेअर केलेलं, त्याच्यामुळे आत्ता फारसं काही सांगत नाही. पण छान अशी पूजा केली आणि त्याच्यानंतर मंदिरात गेले होते, ओवसा घेऊन आले. तर ह्या गोष्टी अशा छान अशा केल्या, की खरंच आपल्या मनाला पण प्रसन्न वाटते की नाही. तर आपलं जे घर असतं ना,
तर ते नेहमी आपल्याला तथास्तु म्हणजे वास्तू तथास्तु म्हणत असते. त्याच्यामुळे आपल्या घरातलं वातावरण हे चांगलं राहण्यासाठी नियमित देवपूजा केली म्हणजे देवापुढे दिवा लागलेला असला की कसं प्रसन्न वाटतं ना. आणि सकाळ संध्याकाळ धूपदीप केला ना की आपोआप घरातलं वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं. आता प्रत्येक वेळेला साडी नेसायलाच पाहिजे असं काही नाही, पण बघा थोडंसं आपण स्वतःमध्ये बदल केला ना की आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं. कधीतरी चेंज म्हणून जरी आपण घरातच साडी नेसली ना तरीसुद्धा आपल्याला एक स्वतःच आपण वेगळे वाटू लागतो. कारण रोज रोज आपण त्याच लूकमध्ये स्वतःला बघत असतो, गाऊनमध्ये किंवा ड्रेसमध्ये, आणि त्यामुळं स्वतःला खूप बोरिंग वाटत असतो आणि आपण सतत साड्या घेतच असतो. आवडली साडी घे, पण ती नेसून मात्र एकदा दोनदाच होते. त्यामुळं जेव्हा शक्य असेल तेव्हा छान अशी साडी नेसली ना की आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं. आणि एवढे पैसे आपण खर्च केलेले असतात तर त्याचा उपयोगसुद्धा म्हणजे उपभोगसुद्धा घ्यायला पाहिजे ना. आणि अशी एखादी धूपदाणी असेल आणि त्याच्यामध्ये धूप लावला ना की घरातलं वातावरण एकदम डिव्हाइन होऊन जातं. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याने आपल्या घराला आणि मनाला प्रसन्नता लाभते. बरं, घर जसं आपण छान सुंदर ठेवतो, घरातलं वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न करतो ना, तसंच स्वतःला सुद्धा छान ठेवलं पाहिजे. जेव्हा आपण असं छान असं तयार होतो ना, तेव्हा आपल्यातले जे हॅपी हार्मोन्स असतात ना, तर ते स्रवतात आणि आपण आनंदी राहतो. तर आम्ही मैत्रिणी आहे ना, मंदिरामध्ये गेलो होतो. शूट पण करायचं होतं, रील पण बनवायच्या होत्या. प्रत्येकाचं वेगवेगळं मत असतं, तर काही लोकांना हे आवडत नाही, फालतूगिरी वाटते, तर काहींना हे आवडतं. पण बघा कसं आहे ना, आपल्या आपल्या मानण्यावरती आहे. तुम्ही जर स्वतःला मी चांगलीच नाही दिसत, आता वयच झालं, काय करायचं या सगळ्या गोष्टी करून, असं सांगत राहिलात ना, तर त्याचा परिणाम तुमच्या मनाबरोबर शरीरावर सुद्धा होऊ लागतो आणि तुम्ही वयापेक्षा जास्ती ओल्ड दिसायला लागता. या उलट तुम्ही जर स्वतःला छान प्रेझेंटेबल ठेवलं तर खूप उत्साही, आनंदी राहाल आणि तुमच्याभोवती एक पॉझिटिव्ह ऑरा तयार होईल. उगाचच स्वतःचं लाईफ बोरिंग का करायचं? जिथून आनंद घेता येईल तिथून घ्यायचा, जिथं आनंद देता येईल तिथे द्यायचा. तुम्ही मनाने जेवढ्या छान नितळ असाल ना, तर तेच तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा रिफ्लेक्ट होतं. आणि मैत्रिणींसोबतचं सुंदर नातं आहे ना, तर ते नेहमीच आपल्याला हॅप्पी ठेवतं. खरं सांगायचं तर असं काही करायचं हे आम्ही ठरवून गेलो नव्हतो. तिथल्या तिथं ते केलं. त्याच्यानंतर आम्ही तिघींनी पण हलव्याचे दागिने घालून शूट केलं. कारण आपल्या वेळेला तर ही पद्धत नव्हती हलव्याच्या दागिन्यांची. आणि आमच्या तिघींची पण ही हलव्याचे दागिने घालण्याची हौस राहिलेली. म्हटलं चला ती पण पूर्ण करूयात. आपल्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजेत. आणि तीही आपली संस्कृती, परंपरा जपत केली तर काय हरकत आहे ना. खरं सांगू का, ही रील वगैरे तर छान झाल्याच. पण हे सगळं करताना आम्ही तिघी अशा एकत्र होतो तर इतकं छान मजा आली ना, म्हणजे तो जो एक निखळ आनंद आहे ना, तर तो आपण मिळवायला पाहिजे. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत खुश राहा.